भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कानमंत्र आहे। भाजपमध्ये माजी आमदार खासदारांवर विशेष आता जबाबदारी सोपवण्यात येते। संघटनात्मक बांधणीत माजी आमदार खासदारांना एक मंडळाचं दत्तकत्व घ्यावं लागणार आहे। रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे। भूस्तरीय मोर्चे बांधणीवर विशेष भाजपची आता नजर असेल। भाजप अधिक भर देणार आहे यावर। पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जनसंपर्क मोहीम हे आता आखलं जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आता पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने भाजपची मोर्चे बांधणी निश्चितच लागेल, कारण याआधी आपण पाहिलं असेल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागनिहाय आमदारांची बैठक घेतलेली होती आणि या आमदारांच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठकांना सुरुवात झाली। त्याच वेळी त्या विभागातील जे माजी आमदार आणि खासदार असतील त्यांच्याकडेही आता विशेष जबाबदारी सुपूर्द करण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे आणि त्याच अंतर्गत रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांनी आता प्रत्येक माजी आमदार खासदारांवरती एक नवी जबाबदारी सोपवलेली आहे। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे मंडलनिहाय पूर्ण राजकारण चालतं त्या मंडळामध्ये आता प्रत्येक आमदार आणि खासदार आहेत माजी यांच्याकडे त्याची जबाबदारी असेल आणि बूथ स्तरावरती कुठेतरी रचना लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नंबर 1चा पक्ष होतानाच 2029 ची ही मोर्चे बांधणी करण्याचं काम आता रवींद्र चव्हाणांनी सुरू केल्याचं म्हणता येईल। कारण एकूणच 2029 मध्ये ज्या प्रकारची भाषा याआधीही आपण पाहिलं असेल की अमित शहा यांनी वापरली होती की 100% भाजपचा नारा द्यायचा आहे आणि म्हणूनच जे माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांना बळ देण्याचं काम आता या पद्धतीने सुरू केलं जात असल्याचं म्हटलं जातंय। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।